रयत शिक्षण संस्थेचे SHGM कॉलेज कोपरगाव. मी प्राध्यापक डॉक्टर सुरेश काळे. विद्यार्थी मित्रांनो, आपण या सिलेबसमधलं हे शेवटचं प्रकरण पाहत असताना यामध्ये सामाजिक क्षेत्र आणि त्यानंतर क्रीडा धोरण किंवा क्रीडा क्षेत्र या दोन मुद्द्यांचा विशेषतः या ठिकाणी अभ्यास केलेला आहे. तर यामध्ये क्रीडा क्षेत्रातील खेलो इंडिया या खेलो इंडियाच्या माध्यमातून शासनाने सर्व प्रकारच्या मार्गांनी युवकांचे लक्ष खेळाकडे वेधून घेण्यासाठी विविध प्रयत्न चालवलेले आहेत. विद्यार्थ्यांना खेळामध्ये करिअरच्या विविध संधी आता त्यामुळं मोठ्या प्रमाणात उपलब्ध झालेल्या आहेत. तर अशा या खेलो इंडियाच्या माध्यमातून ठराविक उद्दिष्ट समोर ठेवून शासनाने मोठ्या प्रमाणात जागतिक स्तरावरती क्रीडा क्षेत्रात नाव कमावण्यासाठी अशा पद्धतीची योजना सुरू केलेली आहे. त्यानंतर आपल्याला या प्रकरणामधील शेवटचा मुद्दा जो आहे तो म्हणजे सांस्कृतिक वारसा आणि पर्यटन क्षेत्र या संदर्भामध्ये या ठिकाणी चर्चा करायची आहे. तर आपण पर्यटन हा शब्द त्या अतिशय महत्त्वाचा होत चाललेला आहे दिवसेंदिवस. कारण आज लोकांची जीवन जगण्याची जी प्रथा आहे ती जरा बदलत चाललेली आहे. जीवनाकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलत चाललेला आहे आणि त्यामुळं धकाधकीच्या या जीवनामधून किंवा 12ही महिने सतत कामधंदा करून केवळ पैसा मिळवणे हा उद्देश न ठेवता मनाला थोडासा आनंद मिळावा, विरंगुळा मिळावा म्हणून आज लोक छोट्या मोठ्या सहलींचं आयोजन करताना आपल्याला दिसतात. आर्थिक परिस्थितीनुसार प्रादेशिक, आंतरदेशीय किंवा देशांतर्गत अशा ठिकाणी जाऊन लोक पर्यटन करताना आपल्याला दिसतात, सहल आयोजित करताना आपल्याला दिसतात. आणि म्हणून पर्यटन हे क्षेत्र दिवसेंदिवस अधिक प्रगत, विकसित होत जाणारे क्षेत्र आहे. या क्षेत्रातून आपल्या देशाला परकीय चलन मोठ्या प्रमाणात मिळते. भारताला भेट देणाऱ्या विदेशी पर्यटकांची संख्या आणि त्यातून मिळणाऱ्या परकीय उत्पन्नात प्रतिवर्षी वाढ होत आहे. विदेशी पर्यटकांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये म्हणून गृह, पर्यटन आणि विदेश मंत्रालय यांनी एकत्र येऊन ई-व्हिसा सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. ई-व्हिसा म्हणजे इंटरनॅशनल ज्या विमानसेवा आहे त्या विमानसेवांना दुसऱ्या देशामध्ये जाण्या येण्यासाठी जी परवानगी लागते, जो व्हिसा लागतो, तो मिळवण्यासाठी पूर्वी अनेक प्रकारची हेलपाटे मारावे लागायचे किंवा अनंत अडचणी यायच्या. आता त्या अडचणी न येऊ देता शासनाने काय केलं, इंटरनेटच्या माध्यमातून म्हणजे ई-व्हिसा देण्याची पद्धत, सुविधा सुरू केलेली आहे. त्यामुळं व्हिसा मिळवणं अतिशय सोपं झालेलं आहे. दुसऱ्या देशात जाण्यासाठी फारशा कटकटी किंवा फारशा अडचणी आता राहिलेल्या नाही. त्यामुळं ई-व्हिसा हा प्रामुख्याने व्यावसायिक व्हिसा, मेडिकल व्हिसा, सुविधा देण्यात आलेल्या आहे. तर अशा 2016 पासून या पर्यटकांना हिंदी, इंग्रजी शिवाय 10 परकीय भाषांमध्ये आठवड्याचे सर्व दिवस आणि 24 तास माहिती देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. अरबी, फ्रेंच, जर्मन, इटालियन, जपानी, कोरियन, चिनी, पोर्तुगीज, रशियन आणि स्पॅनिश भाषेत पर्यटकांना त्यांच्या मोबाईलवर माहिती दिली जाते. 1363 म्हणजे 1363 या क्रमांकावर दूरध्वनी केल्यास पर्यटकांना पर्यटन मंत्रालयाच्या वतीने माहिती उपलब्ध करून दिली जाते.
या योजनेअंतर्गत क्रूजवरील पर्यटन, साहसी क्रीडा, आरोग्य योजनांशी संबंधित पर्यटन, गोल्फ, पोलो, पर्यावरणपूरक पर्यटन, चित्रपट विषयक महोत्सव इत्यादी विषयांचा समावेश आहे. पर्यटकांशी कसे वागावे, त्यांना कोणत्या प्रकारची मदत करावी, या संदर्भातील वागण्या बोलण्याचे शिष्टाचार याचे पद्धतशीर शिक्षण देणाऱ्या संस्था सुरू करण्यात आलेल्या आहेत. पर्यटकांना राहण्याची उत्कृष्ट सोय करण्यासाठी हॉटेल्स निर्माण करण्यात आली आहेत. आतिथ्य आणि हॉटेल व्यवस्थापनाचे शिक्षण देणाऱ्या उत्तम संस्था अनेक शहरांमध्ये आज कार्यरत आहेत. पर्यटनास उभारी देण्यासाठी तसेच अधिक पर्यटक आकर्षित करण्यासाठी अतुल्य भारत ही प्रसिद्धी मोहीम राबवण्यात आली. स्वदेशातील पर्यटनास चालना देण्यासाठी डिस्कवरी चॅनलच्या सहकार्याने गो नॉर्थ ईस्ट म्हणजे ईशान्य भारताकडे चला हा दूरदर्शन कार्यक्रम प्रदर्शित करण्यात येऊ लागला. स्वदेश दर्शन यात्रेअंतर्गत भारतात 13 प्रकारच्या यात्रा आयोजित करण्यात आल्या आहेत. यात प्रामुख्याने हिमालय परिक्षेत्र, समुद्री तटवर्ती प्रदेश, बौद्ध तत्वज्ञानाशी संबंधित क्षेत्र इत्यादी ठिकाणांचा समावेश आहे. संपूर्ण जगाला भारतातील वैशिष्ट्यपूर्ण स्थळांची माहिती व्हावी म्हणून 2016-17 मध्ये इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल माध्यमातून प्रचार सुरू करण्यात आला. BBC, डिस्कवरी, हिस्ट्री अशा जागतिक वाहिन्यांवरून भारतातील ऐतिहासिक नैसर्गिक वारसा स्थळांची माहिती देण्यात येते. त्या आधारे अमेरिका, फ्रान्स, जपान इत्यादी देशांमधून भारतात येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढवण्याचे प्रयत्न चालू आहे. प्राचीन तीर्थक्षेत्रे व आध्यात्मिक दृष्ट्या महत्त्वाची 95 स्थळे प्रसाद योजनेमध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. स्वदेश दर्शन किंवा महाराष्ट्रातील त्र्यंबकेश्वरचा त्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. केंद्र सरकारचे पर्यटन मंत्रालय आणि फेडरेशन ऑफ असोसिएशन इन इंडियन टुरिझम अँड हॉस्पिटॅलिटी FAITH यांनी इंडियन टुरिझम मार्ट 2018चे आयोजन केले होते. आंतरराष्ट्रीय धर्तीवर आयोजित केलेले हे पहिलेच टुरिझम मार्ट होते. अशा पद्धतीनं आज जो जागतिक वारसा आहे आपला, त्या ठिकाणाकडं जगभरामधून लोक आकर्षित होत आहे. जगातून लोक भारतातील हे वारसा स्थळ आहे, ही ऐतिहासिक स्थळं जी आहे ती पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोक येत आहेत आणि त्यामुळं आपल्या देशाचं परकीय चलन वाढत चाललेलं आहे. उदाहरणार्थ गुलाबी शहर अर्थात जयपूर शहराला युनेस्कोने जागतिक वारसा दर्जा दिलेला आहे. राजस्थानमधील या शहराला गुलाबी शहर असं म्हटलं जातं. जयपूरला 6 जुलै 2019 पासून हे वारसा स्थळ युनेस्कोच्या यादीत समाविष्ट झाले. हा निर्णय युनेस्को वर्ल्ड हेरिटेज कमिटीच्या सभेमध्ये घेण्यात आला. ही सभा अझरबैजानमधील बाकू या भागामध्ये भरलेली होती. म्हणजे आता अशा प्रकारचा जागतिक वारसा हा दर्जा मिळाल्यामुळं हे शहर पाहण्यासाठी जगातून लोक येत आहेत. तर अशा या पर्यटनामुळं देशाचा फार मोठा आर्थिक फायदा होतो. त्याचबरोबर आपण जर पाहिलं
तर जी या क्षेत्रामध्ये काम करणारी संस्था आहे, इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेज, INTACH, इंटॅच, तर ही जी संस्था आहे, या संस्थेची स्थापना 1984 मध्ये नवी दिल्ली येथे करण्यात आली. इंटॅचचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. आज देशभरात 200 पेक्षा अधिक शाखांसह इंटॅचला वारसा जतन व जागृती करणारी भारतातील मोठी संस्था म्हणून ओळखली जाते. मागील 35 वर्षात इंटॅचने केवळ नैसर्गिक आणि मानव निर्मित वारसाच नव्हे तर अमूर्त वारसा संवर्धनाचे काम केलेले आहे. आर्किटेक्चरल हेरिटेज, नैसर्गिक वारसा, भौतिक वारसा, अमूर्त सांस्कृतिक वारसा, हेरिटेज एज्युकेशन अँड कम्युनिकेशन सर्व्हिसेस, HECS, शिल्पकक्ष, विविध शाखा, इंटॅक्ट हेरिटेज अकॅडमी, हेरिटेज टुरिझम, लिस्टिंग सेल, लायब्ररी, अभिलेखागार आणि सूची, नोंदी व त्या संदर्भातील पत्रव्यवहार अशा विविध विभागातून इंटॅकचे कार्य करते. इंटॅकचे महाराष्ट्र राज्यातही प्रभावी काम असलेले आपल्याला दिसून येते. या संदर्भात जर आपल्याला अधिक माहिती मिळवायची असेल तर आपण www.intach.org या वेबसाईटला भेट देऊन त्या संदर्भात आणखी माहिती आपण मिळवू शकतो. थोडक्यात जागतिक वारसा आणि पर्यटन क्षेत्र आज आपल्याला आपल्या देशासाठी अत्यंत महत्त्वाचं ठरत चाललेलं आपल्याला यातून दिसून येतंय. तर अशा प्रकारे ह्या प्रकरणामध्ये हा शेवटचा जो मुद्दा आपण पाहिलेला आहे, तर या पाठामध्ये म्हणजे या प्रकरणामध्ये आपण सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, पर्यावरण, क्रीडा आणि पर्यटन या क्षेत्रांचा थोडक्यात मागोवा आपण या ठिकाणी घेतलेला आहे. बदलत्या भारताचे काही प्रातिनिधिक पैलू आपण अभ्यासलेले. 21व्या शतकात एका बाजूला संधी तर दुसऱ्या बाजूला समस्या आहेत. विविध संधींचा फायदा घेऊन समस्यावर मात करण्याची जबाबदारी आता आपल्या सर्वांवरती आलेली आहे. तर अशा प्रकारे आज या मुद्द्यांच्या बरोबरच आपला जो सिलेबस आहे इयत्ता 12वी साठीचा, म्हणजे सर्व 12ही प्रकरणं आपण ऑनलाईनच्या माध्यमातून या ठिकाणी शिकलेलं आहोत. त्यातलं हे शेवटचं प्रकरण बदलता भारत भाग 2 हे या ठिकाणी आपण अभ्यासलं. आणि या प्रकरणामधील सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, पर्यावरण, क्रीडा, पर्यटन हे सर्व मुद्दे आपण थोडक्यात चर्चिले गेलेले आहेत आपल्या या पाठामध्ये. आणि याबरोबरच आपला हा जो पाठ आहे हा संपलेला तर आहेच, परंतु एकूणच आपण पाठीमागं पहिल्यापासून संपूर्ण व्हिडिओ जे आपण केले त्याबरोबरच हा 12वीचा सिलेबस जो आहे आपला तो या ठिकाणी पाठाबरोबरच संपलेला आहे. आपण पुन्हा एकदा सर्व पहिल्यापासूनची रिव्हिजन सुरू करणार आहोत. मात्र त्यामध्ये हा शेवटचा भाग, हा शेवटचा मुद्दा या ठिकाणी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण करत आहोत. याबरोबरच हा पाठही संपला आणि आपला 12वीचा सिलेबसही संपलेला आहे. यानंतर आपण रिव्हिजन आणि काही प्रश्नपत्रिकाचं स्वरूप या संदर्भामध्ये पुढील तासांपासून चर्चा करणार आहोत. धन्यवाद.